नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता. आज बुद्धिमत्ताचे आपण 5 क्वेश्चन करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन करूया. काय आहे? एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. तर अजयने 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? हा तुमचा पहिला प्रश्न आहे. आता एक लक्षात घ्या, या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. ऑप्शन तुमचे आहेत 50, 40, 60, 70. एक अजय नावाचा व्यक्ती आहे. याला एक परीक्षेला बसला येतो. बरोबर उत्तराला किती गुण दिले जातात? 4 गुण दिले जातात. ओके. जर प्रश्न चुकला तर किती गुण कापले जातात मित्रांनो? 2. ओके. प्रश्न चुकला तर 2 गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडवले. प्रश्न बरोबर का? प्रश्न किती सोडवले त्याने? 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण भेटले. गुण किती भेटले? 140 गुण भेटले. तर अजयने किती प्रश्न बरोबर सोडवले? हा प्रश्न केला गेलेला आहे. याला करायचं काय? लक्षात घ्या, जे प्रश्न आहेत मित्रांनो आणि जी चुकी आहेत, म्हणजे बघा एक प्रश्न चुकला तर 2 गुण कापले जातात. बरोबर. तर करायचं काय? या दोघांचा सरळ गुणाकार करा. शॉर्टकट मध्ये सांगतोय. 80 गुणिले 2, 80 दुने 160. किती आलं? 160. आणि जे गुण आहेत तुमचे ते याच्यामध्ये प्लस करून टाका. 140. ओके. 160 आणि 140 बरोबर किती होतील? 300. किती होतील? 300. आता करायचं काय? जे बरोबर उत्तराला 4 गुण भेटतायत आणि चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जात आहेत, त्या दोघांची बेरीज करून टाका. दोघांची बेरीज किती येणार आहे? 6. आता या 300 ला या 6 ने भागून टाका. ओके. 6 1 6, 6 पंचे 30, शून्याच्या शून्य. म्हणजे अजयने किती प्रश्न बरोबर सोडवले? 50 प्रश्न बरोबर सोडवले. ओके. हे 50 बरोबर आहेत तुमचे. जर चुकीचे विचारलं तर करायचं काय? टोटल 80 प्रश्न सोडवलेत आणि त्याचे 50 प्रश्न बरोबर आलेत, म्हणजे चुकणार किती तुमचे? 30 प्रश्न. किती प्रश्न चुकणार आहेत? 30 प्रश्न. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघूया दुसरा प्रश्न लगेच. चला, प्रश्न दुसरा छान प्रश्न आहे. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल? ऑप्शन आहेत तुमचे बुधवार, सोमवार, मंगळवार, रविवार. या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघा. लक्षात घ्या. प्रश्न दुसरा. शिक्षक दिन बरोबर का? शिक्षक दिन कोणत्या वारी मित्रांनो? शिक्षक दिन आहे तुमचा कोणत्या वारी आहे? मंगळवार. तर महात्मा गांधी जयंती ही कोणत्या वारी असेल? आता एक लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये तुम्हाला दिवस माहित पाहिजे. मी कॅलेंडरवर काही प्रश्न घेतलेले दाखवलं, ते तुम्ही बघू शकता. तर बघा, शिक्षक दिन असतो तुमच्या 5 सप्टेंबरला. केव्हा असतो? 5 सप्टेंबरला. आणि महात्मा गांधी जयंती असते तुमची 2 ऑक्टोबरला. आता याला सिरियल वाईज लिहून घ्या. कसं येईल? सप्टेंबर नंतर डायरेक्ट काय येतो? ऑक्टोबर, म्हणजे कंटिन्यू महिना आहे. बरोबर का? ओके. आपल्याला विचारले महात्मा गांधी जयंती असते तुमची 2 ऑक्टोबरला आणि शिक्षक दिन दिलाय तुम्हाला काय? 5 सप्टेंबर. काय दिलंय? इथं लिहितो 5 सप्टेंबर. आता करायचं काय? 5 सप्टेंबर पासून आपलं कॅलेंडर सुरुवात होते. तर सप्टेंबर 30 मधून हा 5 मायनस करा. बरोबर किती? 25. बरोबर का? आता एक लक्षात घ्या, म्हणजे सप्टेंबरचे 25 दिवस उरलेले आहेत आणि 2 ऑक्टोबरची तारीख. 25 आणि 2 एकूण किती होतील? 27. किती होतील? 27. याला कंपल्सरी 7 ने बघा. कशाने बघा? 7 ने. 7 1 7, 7 त्रिक 21. बाकी किती उरणार आहे? 6. ओके. बाकी उरली तुमची 6. आता जेवढे बाकी उरलेले आणि जो तुम्हाला वार दिलाय त्याच्या पुढे जायचं. मग वार कोणते? तुमचा मंगळवार नंतर 6 जर तुमच्या बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे कोणता वार येणार इथं? सोमवार. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता? 2 बरोबर याचं आन्सर असणार आहे. त्या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रश्न क्रमांक खूप साधा आणि सिंपल प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. पोहणे बरोबर मासा. ओके. चालणे बरोबर क्वेश्चन मार्क. आता ऑप्शन दिले तुम्हाला पाय, मनुष्य, हात, डोके. पोहणे म्हणजे काय? मासा दिलाय. आता कोण पोहतं बरे? मासाचं काम काय आहे? पोहणं. ओके. तर पाण्यामध्येच राहतो. तर चालण्याचं काम कोणाचं आहे? मनुष्याचं. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे मित्रांनो. ओके. बरोबर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. प्रश्न क्रमांक करूया 4 लगेच.
चला प्रश्न क्रमांक 14 घड्याळावर प्रश्न आहे तुमचा. एक घड्याळ 12 वाजून 35 मिनिटे झाले असतात तर आरशातून पाहिल्यास किती वाजल्याचे दिसतात. हा प्रश्न तुम्हाला एसआरपी 2 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, एका घड्याळीमध्ये 12 वाजून 35 मिनिटं झालेच. किती? 12 वाजून 35 मिनिटं झालेच. तर आरशामध्ये बघितल्यास तर किती वाजल्याच्या बाजूने. आता एक लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्हाला आरशावर विचारला गेलेला आहे. आरशाला 2 फॉर्म्युले आहेत, एक 1160 आणि एक 2360. हे 2 फॉर्म्युले. तर दोघं फॉर्म्युले कुठे लावायचे ते लक्षात घ्या. जेव्हा तुमच्या वेळ, काय म्हटलं मी, वेळ, जेव्हा तुमच्या वेळ 12 ते 1 च्या दरम्यान असेल, 12 ते 1 च्या दरम्यान म्हणतोय मी, काय म्हणतोय, दरम्यान असेल, तर तेव्हा फॉर्म्युला 2360 वापरा मित्रांनो. काय वापरा? 2360. जस्ट एक्झाम्पल, 12 वाजून 59 मिनिटाच्या आत, 12 वाजून 59 मिनिटाच्या आत, तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे 2360. म्हणजे आता इथं वाचले आपले 12:35, तर आपलं वजा कशातून होणार आहे? 2360 मधून. जर वेळ वेगळा असेल, काय म्हटलं मी, वेळ वेगळा असेल, 2 वाजून 35 मिनिटे, 4 वाजून 60 मिनिटे, ओके, 3 वाजून 25 मिनिटे, असा जर वेळ असेल तर कशामधून मायनस करा? 1160 मधून मायनस करा. ओके, तर आपला वेळ दिलाय तुम्हाला 12:35 आणि तो कशातून मायनस करायचा आपल्याला? 2360 मायनस 12:35 यांची वजाबाकी करून टाका, तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सर भेटून जाणार. 0तून 5 जाणार, 1 घ्या, 10तून 5 गेला 5, इथं राहिला 5, 5तून 3 गेला 2, हे पॉइंट, 3तून 2 गेला 1, 2तून 1 गेला 1, म्हणजे किती वाजल्याच्या बाजूला? 11:25. ऑप्शन नंबर तुमचं आहे 3 नंबर. ऑप्शन नंबर 3 नंबर याचा बरोबर आन्सर असणार आहे. प्रश्न करूया शेवटचा आजच्या. चला प्रश्न क्रमांक शेवटचा आकृती नोट प्रश्न आहे. ओके, कोडिंग मध्ये एसआरपीएफ पुणे शिपाईला विचारला गेलेला प्रश्न आहे. 2024 ला लेटेस्ट प्रश्न आहे बघा. वरती दिलाय तुम्हाला 6, इकडं 27 आणि इकडं 9, म्हणजे एक्झाम्पल असं तुम्हाला 3 प्रकारच्या. तर तुम्हाला विचारले शेवटच्या आकृतीमध्ये, बघा लक्षात घ्या, शेवटच्या आकृतीमध्ये, ओके, इथं क्वेश्चन मार्क आहे आणि इथं 80 आहे आणि इथं 1 आहे. ओके, खाली ऑप्शन आहेत 6, 5, 7, 9, हे तुमचे ऑप्शन आहेत. ते एक लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला इथला अंक शोधायचा आहे, बरोबर का? इथला अंक शोधायचा आहे. तर मग हा 6, या आकृतीमध्ये हा 6 कसा आलेला आहे? तर बघा लक्षात घ्या, हा 27 आणि 9 यांची कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला की आपल्याला 6 भेटेल, बरोबर का? ते एक लक्षात घ्या, 27 आणि 9 यांची जर मी बेरीज केली मित्रांनो तर किती होते? 36. किती होते? 36. आणि हा 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. म्हणजे 36चं काय घेतलं त्यांनी? वर्गमूळ. काय घेतले? वर्गमूळ. ओके, 2 नंबरच्या आकृतीमध्ये बघा 15 आणि इकडे 10 आणि वरती काय दिल्या 5. जर या दोघांची मी बेरीज केली तर किती भेटेल? 25. 25 चे वर्गमूळ 5. तसंच येत होतं 80 आणि 81. 81 चे वर्गमूळ 9. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4 नंबर याचे उत्तर येणार आहे बरोबर. ओके, तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. तर आज आपले बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न झालेले आहेत. आणखी आपण उद्या 5 प्रश्न करूया. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना लाईक आणि शेअर करा. भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.